नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे विधी व न्याय विभागाकडून. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. यामध्ये कोणते-कोणते पदे असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला मित्रांनो. ओके. आधी जो अपडेट आलेली आहे, जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबत व त्या अनुषंगाने पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. ओके. आता हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 16 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. माननीय उच्च न्यायालयांच्या 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी, तसेच पायाभूत सुविधा, न्यायालय इमारत, न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे, उच्च न्यायालयांच्या या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयांची स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालय नवीन न्यायालय स्थापनेसंबंधीने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापना करण्यास मान्यता देण्याची व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. शासन निर्णय दिलेला आहे. अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयांची स्थापना करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 मध्ये मंजूर केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना 2863 नियमित पदांमधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित 11,64 पदांमधून खालील तक्त्यात दर्शवलेल्या आलेली पदे घेण्यास, तसेच 5,803 पदे मनुष्यबळांचे मनुष्यबाह्य यंत्रणेद्वारे सेवा साधारण न्यायालय सुरू करण्यात आलेल्या दिनांकापासून मान्यता देण्यात येत आहे. आता दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नियमित पद दिलेले आहे. त्यामध्ये पदनाम, वेतन श्रेणी व पदसंख्या दिलेली आहे. पहिलं पद आहे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरासाठी जे पास सॅलरी असणार 1,44,840 पासून 1,94,660 रुपये पगार एक पद असणार. अधीक्षकसाठी S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार. याच्यात एक पद. सहाय्यक अधीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. 2 पद. त्यानंतरचं पद असं आहे लघुलेखन ग्रेड 2 मध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. यात एक पद असणार आहे. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. या 2 पदे आहे. कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. 8 पद आहे. प्रमुख बेलिफसाठी याच्यामध्ये S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. एक पद आहे. बेलिफसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. या 5 पद आहे. एकूण याच्यामध्ये 21 पद बघायला मिळतात नियमित पदांमध्ये. ओके. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवामध्ये दिलेल्या पदनाम व पदसंख्या दिलेली आहे. शिपाईसाठी 2 पदे, पहारेकरीसाठी 1 पद, सफाईगारसाठी 1 पद, 4 पद आहे. याच्यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची दक्षता संबंधित न्यायालयांनी घ्यावी. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून 28/2/2026 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत असून अस्थायी पदांची 28/2/2026 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यकता राहणार आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं यासाठी होणारा खर्च दिलेला आहे. न्यायालय अनुदान वगैरे याच्यामध्ये भागवण्यात यावा असं दिलेलं आहे. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ओके. तर अशी ही पदे याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता याची लवकरात लवकर अपडेट पण येणार फॉर्म भरण्यासाठी. तर त्याचा अपडेट करण्याचा व्हिडिओ काही आलेला नाही. अपडेट करण्याचा व्हिडिओ आला की लगेच तुमच्यासोबत पण व्हिडिओ मी शेअर करेल. जर की तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर शेअर करून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता याचा जी-आर पण. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशा नवीन जॉब अपॉर्च्युनिटी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.